भाई कितने खरीदे? हाँ कितने खरीदे? कितने खरीदे? 10,000 का। 10,000? हाँ एक मेरा ये देखो। सो हे सबस्क्रायबर्स, वेलकम टू अनदर व्हिडिओ. तर आज आपण चाललो आहे आपल्या भातसा नदीवर. तर आपण चाललो आहे आज आपल्या भातसा नदीवर. तर बघूयात आता काही सीन होतो ते. वातावरण असं थंड वातावरण आहे, जास्त ऊन पण नाही आहे. तर बघूयात आता आपण पुढे काय सीन होतो ते. तर थोडे फोटोज वगैरे काढूयात आपण तिथे गेल्यावर, आणि तिथे गेल्यावरच समजेल आपल्याला काय फोटोज वगैरे काढायला भेटतात की नाही ते. तर चला. तर आपला मागचा व्लॉग आपण गेलो होतो बदलापूरला भोंडेश्वर टेम्पलला. तर तो आपण यूट्यूबवर टाकलेला आहे. तर तुम्ही जाऊन आपल्या चॅनलला पवन व्लॉग 1717 सर्च करून आपल्या चॅनलवर बघू शकता. तर आपण बाईक चालवत असताना आपल्याला ब्लॉग करायला शूट करायला भेटला नाही. आणि मावशीचा मुलगा होता, त्याला एवढा व्हिडिओज काढायचा नॉलेज नव्हता, त्यामुळे आपल्याला मोटो व्लॉगिंगवर सेटअपवर व्हिडिओज काढायला भेटला नाही. तरी आपण जसा आपल्याला अँगल भेटला तसं आपण थोड्या व्हिडिओज काढल्या आणि मग त्या कोंडेश्वर टेम्पलचे व्हिडिओ बनवल्या. तर थोडा वेळ काही बोललो नाही आहे, कारण की आपली ताई होती. तर आता चला निघूया आता. तर हा आहे नडगाव गाव. नडगाव गाव मागे गेला. तर आता आपण चालू आहे आपल्या भातसा नदीवर थोड्या व्हिडिओज वगैरे काढायला. बाईक आपली वॉश नाही आहे, तरी पण आपण व्हिडिओज वगैरे काढूयात थोडे बाईकचे, कारण की भरपूर दिवस झाले आपल्याला व्हिडिओज वगैरे टाकायला जमत नाही आहेत यूट्यूबवर आपल्या. कारण आपण व्हिडिओजच बनवत नाही आहे, त्यामुळे तर आज जाऊयात जरा व्हिडिओज वगैरे काढूयात. बघूयात आपल्या माईकमध्ये आपण 4K 30 FPS व्हिडिओ आपले 4K 30 FPS वर रन करत आहे. तर क्वालिटी कशी आहे आपण बघूयात आता. आपण चांगली असेल तर चांगलं आहे. तर आजचं वातावरण खूप असा थंड पण नाही, म्हणून मीडियम वातावरण आहे. तर जाऊन बघूयात आपल्या लोकेशनवर आपला काय सीन राहतो ते. थोडी आपल्याला वॉश करून न्यायला पाहिजे होती बाईक. तर ठीक आहे, काय हरकत नाही आहे, काय वांधा नाही आहे. चला. तर आपल्याला अजून काही एवढं मोटो व्लॉगिंगवर काय बोलायचं ते माहीत नाही आहे. तर आपण हळूहळू शिकतोय ते. तर ट्राय करूयात आता.
डेली व्लॉग्स बनवायचे, पण मोटो व्लॉग्स बनवायला आपल्याला कंटेंट क्रिएट करावं लागतं. तर आपल्याला कंटेंट काही भेटत नाही आहे. तर आपण चेक करूयात आता कसं काय आहे ते, कसं काय होतं आहे. तर व्हिडिओज वगैरे टाकतोय आपण, पण आपल्याला जास्त सपोर्ट भेटत नाही व्हिडिओजमध्ये. तर चला, गेट दिला आहे तर आपण लवकर जाऊयात त्या बाजूला. गेट बंद झाला तर खूप टाईम जाईल आपला. आणि गेट बंद झाला आहे, थोडक्यासाठी राहिला. तर थोडक्यासाठी आपला गेट राहिला. 15 मिनिट आपले इथेच गेले. तर 15 मिनिट आपले इथेच गेले. तर पाहू शकता तुम्ही ते गेट बंद झाल्यावर किती उशीर होतो ते. तर चला आता गेटच्या त्या साईडला गेल्यावर आपल्याला आपली नदीचं लोकेशन भेटेल. चला निघूयात आता. खडवली रेल्वे. तर आपण आलेलो आहे आपल्या लोकेशनवर. तर बघू शकता तुम्ही तर समोर आहे आपली भातसा नदी. ब्रिज आपला तो जुना ब्रिज होता, तो तोडल्यामुळे आपल्याला पुढे जाता येणार नाही. तर आपल्याला इकडे मागेच थांबावं लागेल. तर आपण आता पोचलेलो आहे आपल्या भातसा नदीवर. नदीच्या लोकेशनवर आपण पोचलेलो आहे. तर इथे भरपूर लोक अंघोळ वगैरे करायला येतात. तुम्ही बघू शकता असं काही लोकेशन आहे. तर बघू शकता आपण अशा लोकेशनवर पोहोचलेलो आहे. तर हा आहे आपली भातसा नदी खडवलीची. तर पूर आल्यामुळे बघू शकता तुम्ही किती नुकसान झालं आहे. पूर्ण हा वरपर्यंत रस्ता होता, तर हा पूर्ण दगडी कोसळल्या आहेत त्या. कितने खरीदे? 10,000 का. हाँ एक मेरा ले लो। भाई साहब मेरे अकेले की फोटो लेना, अकेले खींचो, अकेले। देख सकते हो अपने सब्सक्राइबर्स. किधर के हो? यही हलमास्ती में। इधर के हो. हाय करा, हाय करा. हाय कर ना. हेलो. तर बघू शकता आपला लोकेशन खडवलीची भातसा नदी आहे. तर खूप विजिटर्स येतात इथे अंघोळ करायला वगैरे.